आणि आता आपण बातम्या विस्तारानं बघूयात। यवतमाळचं तापमान आजही 42 अंशांच्या घरात पोहोचलेलं आहे। उन्हाच्या बचावासाठी आता यवतमाळकर सकाळी आपलं काम आटपताना दिसतात, तर रस्ते सुद्धा दुपारच्या सत्रात निर्मनुष्य झालेत। गेल्या 3 दिवसांपासून यवतमाळचं तापमान 40च्या वर गेलंय। योग्य ती खबरदारी घेत यवतमाळकर घरातून बाहेर पडताना दिसतात। यवतमाळमध्ये उन्हाचा पारा हा 40च्या पार गेलेला आहे। काल जर पाहिलं तर साधारणतः यवतमाळमध्ये 45 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान जे आहे ते नोंदवण्यात आलं। आज देखील पारा जर पाहिला तो 40च्या पार आहे। दुपारच्या सत्रात जर पाहिलं तर यवतमाळमधील हे रस्ते जे आहेत ते निर्मनुष्य होताना दिसत आहेत। या ठिकाणी उन्हामुळे लोकांची मोठी काही जी आहे ती या ठिकाणी उन्हामुळे होत आहे। गेल्या काही दिवसांआधी जर पाहिलं तर अवकाळी पावसामुळे तापमानामध्ये थोडीशी घट होती, मात्र गेल्या 2-3 दिवसापासून जर पाहिलं तर तापमान जे आहे ते वाढत चाललेलं आहे। सध्या जर पाहिलं तर तापमानाचा पारा जो आहे तो 40शी पार आहे आणि अशातच यवतमाळकर या उन्हापासून स्वतःच्या बचावासाठी उपाय जे आहेत ते वेगवेगळे करताना या ठिकाणी दिसत आहेत। सध्या नवतपाचा दिवस जे आहे ते सध्या सुरू झालेला आहे, त्यामुळे येत्या पुढील काही दिवसांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं तापमानाचा पारा जो आहे तो वाढत जाण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। विवेक गावंडे, टीव्ही 9 मराठी, यवतमाळ।